classification, that is Deuteromycotina. ड्युटेरोमायकोटिना हा फंजाय मधला एक शेवटचा ग्रुप आहे की या ग्रुपमध्ये स्पेसिफिकली जे ज्याला आपण म्हणूया की ट्रू फंजाय नाहीत, ओके, किंवा ॲनामॉर्फिक फंजाय फक्त आहेत. म्हणजेच काय की फक्त असेक्सुअल रिप्रोडक्शन या प्रकारच्या फंजायमध्ये रिपोर्टेड आहे. अशा प्रकारच्या फंजायला या ग्रुपमध्ये कन्सिडर केलेला आहे किंवा ज्याला इम्परफेक्ट फंजाय असं देखील म्हणतात. ओके, फंजाय फ्रॉम किंवा इम्परफेक्ट फंजाय असं म्हटलं जातं. अशा प्रकारचा हा ग्रुप आहे ड्युटेरोमायकोटिना. ठीक आहे. तर ड्युटेरोमायकोटिना, ड्युटेरो इट मीन्स व्हॉट, दे आर specifically saprophytic or some of them are parasitic also, and they are reproduced only by asexual method. म्हणजे त्यामध्ये आणखी सेक्सुअल मेथड आतापर्यंत रिपोर्टेड नाही. अशा प्रकारची हे फंजाय आहेत. म्यूट करावं लागते. ठीक आहे. तर आणि त्यासोबतच दुसरा एक आपल्याला महत्त्वाचं या ठिकाणी आपल्याला पाहायचं की फंजाय जे आहेत हे एका प्रकारच्या अलगीसोबत असोसिएशन निर्माण करतात. म्युच्युअल असोसिएशन ज्याला आपण म्हणूया सिम्बायोटिक असोसिएशन निर्माण करतात. आणि त्या प्रकारच्या सिम्बायोटिक असोसिएशनला या ठिकाणी लायकेन्स असं म्हटलंय. सो दीज लायकेन्स आर ऑल्सो स्टडीड अंडर दीज टॉपिक. सो ड्युटेरोमायकोटिना अँड लायकेन्स, असे दोन ग्रुप आपल्याला आजच्या लेक्चरमध्ये पाहायचे. जसे की आपण क्लासिफिकेशन पाहिलं, क्लासिफिकेशनमध्ये फर्स्ट आहे मॅस्टिगोमायकोटिना, सेकंड आहे झायगोमायकोटिना, थर्ड आहे आस्कोमायकोटिना, फोर्थ आहे बॅसिडिओमायकोटिना आणि फिफ्थ आहे आजचा ड्युटेरोमायकोटिना किंवा ज्याला आपण म्हटलं इम्परफेक्ट फंजाय. पाचवा कुठला आहे? इम्परफेक्ट फंजाय आहे. यामध्ये पहा तुम्ही इथं बघितलं की असेक्सुअल स्पोर्स म्हणजे ओनली असेक्सुअल रिप्रोडक्शन जे आहे हे असेक्सुअल रिप्रोडक्शनच फक्त या प्रकारच्या फंजामध्ये रिपोर्टेड आहे. ओके, आता काय ड्युटेरोमायकोटिना किंवा या प्रकारचे इम्परफेक्ट फंजाय म्हणजे काय? तर इम्परफेक्ट फंजाय असे आहेत की आतापर्यंत आपण जे काही 4 ग्रुप पाहिले, मॅस्टिगोमायकोटिना, आस्कोमायकोटिना, त्यानंतर बॅसिडिओमायकोटिना, हे जे काही ग्रुप आहेत या ग्रुपमध्ये त्या फंजायचं प्रत्येक फंजायचं सेक्शुअल रिप्रोडक्शन होतं. सेक्शुअल रिप्रोड्यूस होणारी स्टेज या ठिकाणी रिपोर्टेड आहे. फंजायमध्ये पहा ह्या रिप्रोडक्टिव्ह स्टेजेस फाइंड आउट करणं किंवा त्या स्टडी करणं फार टीडियस आहे. कारण का, तर तुम्ही बघितलं असेल या ठिकाणी सेक्शुअल रिप्रोडक्शन होत असताना जे काही मेल गॅमेट किंवा फिमेल गॅमेट्स तयार होतात, हे मेल गॅमेट आणि फिमेल गॅमेट इतके कॉन्स्पिक्युअस किंवा इतके लहान असतात की जे ॲक्च्युली कुठल्या ठिकाणी कशा प्रकारे त्याचं कॉन्ज्युगेशन म्हणा किंवा फ्युजन तयार होते आणि त्यापासून जायगोट किंवा बाकीची डेव्हलपमेंट कशी होती ही इतकी टीडियस असते की त्यामुळे स्टडी करणं फार अवघड. पण तरीसुद्धा असे काही फंजाय की या अशा फंजायमध्ये आणखीन आत्तापर्यंत सेक्शुअल रिप्रोडक्टिव्ह स्टेज रिपोर्ट केलेली नाही. ओके, सो देअरफॉर दे आर कॉल्ड एज द इम्परफेक्ट फंजाय. परफेक्ट कधी म्हणणार एखाद्या ऑर्गॅनिझमला की ज्या ऑर्गॅनिझममध्ये आता आपण जसं बघितलं की सेक्शुअल रिप्रोडक्शन देखील होणार आहे, अशा प्रकारच्याच ऑर्गॅनिझमला या ठिकाणी परफेक्ट ऑर्गॅनिझम असं म्हटलंय. आणि ही जी काय आहेत याला ॲनामॉर्फिक फंजाय असं देखील म्हटलं जातं. सो इन दिस Deuteromycotina, they are characterized by well-developed septate mycelium. Okay, some are siphonaceous in nature. सेप्टेट त्याला मायसेलियम असते. सर्व काही जसं की आतापर्यंत आपण बॅसिडिओमायकोटिना किंवा आस्कोमायकोटिना जे काही बघितलं याचेच हे ॲनामॉर्फिक फंजाय असं असलेलं बऱ्याच ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे याच ग्रुपमध्ये बहुतेक ते मोडावेत, पण मग मात्र या ठिकाणी त्यासारखे सेक्शुअली रिप्रोड्यूस होणारे बॅसिडिया किंवा सेक्शुअली रिप्रोड्यूस होणारे आस्कोस्पोर्स या ठिकाणी रिपोर्टेड नाहीत, म्हणून याला ह्या वेगळ्या ग्रुपमध्ये टाकलेलं आहे. मग याचबरोबर या प्रकारच्या फंजामध्ये यू कॅन ऑब्झर्व दी असेक्शुअल रिप्रोडक्शन विच इज बाय फॉर्मेशन ऑफ कोनिडिया. हे जे काही असेक्शुअल रिप्रोडक्शन या फंजामध्ये आपल्याला पाहायला मिळतं हे कोनिडियाच्या स्वरूपामध्ये या ठिकाणी हे स्पोर्स तयार करतात. आणि दीज मे बी लॅकिंग or sexual reproduction it is unknown and therefore it is called as the imperfect fungi. So this includes unrelated fungi from the Ascomycotina.
आता हे जे काही याच्यामध्ये कोणत्या कोणत्या ग्रुपचे फंजाई आहेत मग अनरिपोर्टेड फंजाई or unrelated fungi from the Ascomycotina, Basidiomycotina, or even Zygomycotina. So members of these different fungal divisions, they may produce conidial stage which are morphologically very similar and classified in the same genus. मग आता एकदा सुरुवातीला पाहूया आता ही फंजाई जी आहे कशी दिसतात एकदा पहा. हे पहा, हे डिटोरोमायकोटिना. जसं की समजा एखादा फ्रूट आहे, संत्रा आहे, त्या संत्र्यावरती वाढलेले फंजाई आहे बघा, बुरशी त्याच्यावरती वाढली दिसते कशी, एखादा मोल्ड तयार झाल्यासारखं आपल्याला त्या फ्रूटवरती पाहायला मिळेल. दे रिसेम्बलन्स लुक लाईक आस्कोमायसिटीज, जसं ॲस्परजिलस आपल्याला पाहायला मिळत होतं. ओके, सो दीज आस्कोमायसिटीज बट देअर रिप्रोडक्टिव्ह सायकल्स दे हॅज नेवर बीन ऑब्झर्ड. ओके, अदर जे काय बाकीचे आस्कोमायसिटीजचे फॉर्म्स आहेत की ज्यामध्ये सेक्शुअल रिप्रोडक्शन फाइंड आउट झालेलं आहे किंवा सेक्शुअल रिप्रोडक्शनची फेज आत्तापर्यंत त्या ॲस्परजिलसच्या काही स्पेसिसमध्ये रिपोर्टेड नाही, अशा ॲस्परजिलसच्या स्पेसिसला डिटोरोमायकोटिना या ग्रुपमध्ये क्लासिफाय केलेलं आपल्याला दिसतं. सो दीज आर ऑल्सो कॉल्ड ॲज अ इम्परफेक्ट. ओके, तर याच्यामध्ये पहा, हे जे काही इम्परफेक्ट फंजाई आहे डिटोरोमायकोटिनामधले, हे वेगवेगळ्या जीनसचे फंजाई, जसं की स्पेरॉप्सिस आहे, त्यानंतर सिलोमायसिस आहे, अल्टरनारिया आहे, कर्व्हुलारिया आहे, हेलिकोस्पोरियम आहे. हे वेगळे जे काही फंगस दिसतात ते बरेचसे फंगस जे आहेत हे पॅथोजेनिक फंगस आहेत, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे डिसीज प्लांटवरती ते डेव्हलप होतात. हां, लिव्हिंग प्लांट लिव्हजवरती. मग त्या ठिकाणी मग आपले जे काही कॉमन क्रॉप्स आहेत, जसं की टोमॅटो असेल, पोटॅटो असेल, चिली असेल, किंवा मग बाकीचे जे आहेत यावरती ही बुरशी वाढलेली आपल्याला दिसते. आणि पर्यायानं मग त्या प्लांटवरती याचा निगेटिव्ह इम्पॅक्ट आपल्याला झालेला पाहायला मिळतो. त्या प्लांटची जी काही यील्ड आहे, म्हणजे उत्पादन जे आहे ते कमी झालेलं आपल्याला दिसतं. सो देर आर अबाउट 8,000 स्पेसीज फ्रॉम इंडिया of this group. They have been reported and contributed towards biodegradation and recycling of organic matter. Okay, so these fungi are very very important for biodegradation. म्हणजे एन्व्हायरमेंटमध्ये जो काही ऑर्गॅनिक जो काही वेस्ट आहे, कचरा ज्याला आपण म्हणूया, या पालापाचोळा कचऱ्याला किंवा बाकीचं इतर जे काही वेस्ट मटेरियल असेल, या वेस्ट मटेरियलला डिग्रेड करायचं काम महत्त्वाचे म्हणजे हे फंजाई करतात. इवन यातल्या काही फंगल स्पेसीज प्लास्टिकला डिग्रेड करणाऱ्या सुद्धा रिपोर्टेड आहेत. आता ते पार्शियली करतात, पूर्ण नाही करत म्हणा, पण पार्शियली प्लास्टिकच्या ज्या काही थिन म्हणजे कमी मायक्रॉनच्या ज्या काही पिशव्या असतील, या पिशव्यांवरती काही फंजाई ग्रो झालेले रिपोर्टेड आहेत आणि ती त्या प्लास्टिकला डिग्रेड करू शकतात. लक्षात घ्या, आतापर्यंत आपण म्हटलं होतं की प्लास्टिकला डिग्रेड करता येत नाही, पण नो डाऊट त्या प्लास्टिकवरती सुद्धा या प्रकारचे फंजाई ग्रो होतात आणि या फंजाईमध्ये फार मोठी कॅपॅसिटी आहे समोरच्या ऑर्गॅनिक मटेरियलला डिग्रेड करण्याची. सो स्पेसिफिकली दीज फंजाई आर फाउंड इन देअर स्पोर्स आर फाउंड इन एअर ॲज वेल ॲज इन सॉईल. आणि त्यामुळं मग इंडस्ट्रियल प्रोडक्शनसाठी, त्याचबरोबर ऑर्गॅनिक मॅटरचं रिसायकलिंग करण्यासाठी, बायो कंट्रोल एजंट म्हणून, अँटीबायोटिक एजंट म्हणून या बऱ्याचशा काही फंजाईचा वापर झालेला आपल्याला दिसतो. जसं की ॲस्परजिलस जे आहे याचा वापर केला जातो सिट्रिक ॲसिडचं प्रोडक्शन करण्यासाठी इंडस्ट्रीमध्ये. फिझरियम आहे, त्याचबरोबर ट्रायकोडर्मा नावाचं फंगस आहे. तर असे बरेचसे वेगळ्या प्रकारचे फंगस आहेत की जे काही प्लांटला डिसीज निर्माण करतात, तर काही जे आहेत ते बेनिफिशियल देखील आहेत. तर असे हे सगळे काही डिटोरोमायकोटिनाचे जे काही किंवा या इम्परफेक्ट ग्रुपमध्ये असणारे जे काही फंगस आहेत, these fungi they have producing antibiotic like penicillin and those that cause athlete's foot and yeast infection, they are imperfect fungi. म्हणजे पहा, एक महत्त्वाचं वंडर अँटीबायोटिक म्हणजे किंवा वंडर ड्रग म्हटलं जातं पेनिसिलिन. पेनिसिलिन नावाचं जे काही अँटीबायोटिक आहे, औषध आहे, हे औषध ह्या प्रकारच्या इम्परफेक्ट फंजापासून एक्स्ट्रॅक्ट केलं जातं. त्याचं नाव आहे पेनिसिलियम. म्हणून दोन मागच्या दाखवतो मी सुरुवातीला. त्याचबरोबर बाकीचे सुद्धा आहेत, जसं ईस्ट आहे, हे सुद्धा इम्परफेक्ट फंजामधलेच इम्परफेक्ट फंजाईचे ग्रुप आपल्याला पाहायला मिळतात. त्याचबरोबर सेव्हरल मेंबर्स ऑफ दीज इम्परफेक्ट फंजाई आर सॅप्रोफायटिक ॲज वेल ॲज पॅरासिटिक इन नेचर. Parasitic species, they cause early blight and ticca disease in plants and athlete's foot, several skin disease and pulmonary infection in the animals. Okay.
या वेगळ्या प्रकारे हे सर्व काही वेगळ्या प्रकारचे डिसीजेस या प्लांटवरती डेव्हलप करतात. मी त्याची स्लाइड घेतली होती पण आली नाही बहुतेक इथं. तर टिक्का डिसीज आहे पहा, डिसीजची स्लाइड गेली कुठं, इकडे पहा. हे वेगळ्या प्रकारचे काही इम्परफेक्ट फंजायचे एक्झाम्पल आहे, जसं ॲस्परजिलस नायझर आहे, ट्रायकोफायटॉन आहे, पेनिसिलियम आहे, टॉलिपोक्लॅडियम इनफ्लॅटम आहे, बाकीच्या इतर काही स्पेसीज आहेत. आता ही बघा स्पेसीज सर्कोस्पोरा नावाची स्पेसीज किंवा सर्कोस्पोरा जीनस आहे आणि त्याची ही स्पेसीज आहे. पर्टिक्युलरली भुईमुगाच्या पानावरती तुम्ही असे काळे डॉट बघितले असतील. त्या काळे डॉट जे आहेत त्या काळ्या डॉटच्या पाठीमागून या प्रकारचे हे फंगस ग्रो झाले आपल्या पानावरती पाहायला मिळतात आणि त्या पानावरून असे जे काय आहे ते कोनिडिया बाहेर पडलेले दिसतात. या काळ्या स्पॉटमधून मोठ्या प्रमाणात ते असे खरबडीत लागतात आणि या याच्यावरती कोनिडिया किंवा कोनिडियाच्या स्वरूपामध्ये असे लांबलचक मल्टिपल सेल्ड स्पोर्स या ठिकाणी या टिक्का डिसीज ज्याला म्हटलं तर यामध्ये असणारा जो काही फंगस आहे सर्कोस्पोरा त्यापासून तयार झालेले दिसतात. सो दिस सर्कोस्पोरा या प्रकारचे एक फंगस आहे. दुसरे पहा या ठिकाणी समोर तुम्ही पाहू शकाल की एक जे काही प्लांट आहे ज्याला आपण भोपळ्याचा प्लांट आहे, भोपळ्यावर्गीय एक वेल दिसतो, त्यावरती मोठ्या प्रमाणात बुरशी आली. पूर्णच्या पूर्ण प्लांट जे जवळपास सुकलेलं आणि हे झालं आपल्याला पाहायला मिळतं. या प्लांटवर जर बारकाईने बघितलं तर या प्लांटवरती या प्रकारचे असे बुरशी वाढलेली आहे. त्या बुरशीवरती या प्रकारची कोनिडिया म्हणजे त्याचे स्पोर तयार झालेले पाहायला मिळतात, असे बारीक शिवळ्याच्या आकाराचे. दीज आर वी कॉल्ड ॲज फ्युजारियम. या वेगळ्या प्रकारच्या काय फ्युजारियमच्या स्पेसीज आहेत आणि या फ्युजारियम नावाचं जे काही इम्परफेक्ट फंजाई जे आहे हे या प्रकारच्या प्लांटवरती वाढलेलं दिसतं. आता हे पहा इथे आणखीन कॉमन आहे. तुम्ही भाकरीचा तुकडा किंवा असा ब्रेड जर काय समजा ओला करून जर थोडासा ठेवला आणि 2 दिवसांनी जर त्याच्याकडे बघितलं तर त्या ब्रेडवरती किंवा त्या तुकड्यावरती तुम्हाला या प्रकारे अशी हिरव्या रंगाची काळ्या रंगाची बुरशी वाढलेली दिसते, बरोबर. बुरा आलेला तुम्ही बघितला असेल भरपूर सारा. इव्हन फळांवरती सुद्धा येतो. सुरुवातीला तुम्हाला मी स्लाइड दाखवली होती. मग याला जर तुम्ही मायक्रोस्कोप खाली जर बघितलं तर या प्रकारचं स्ट्रक्चर आपल्याला पाहायला मिळेल. इट इज अ पेनिसिलियम. काय हे पेनिसिलियम नावाचं फंगस आहे. आणि मग हे पेनिसिलियम जे आहे या पेनिसिलियम पासून पेनिसिलिन नावाचं ड्रग्ज किंवा पेनिसिलिन नावाचं अँटीबायोटिक तयार केलं जातं इंडस्ट्री लेवलला. पुण्यामध्ये हिंदुस्तान अँटीबायोटिक नावाची मोठी गव्हर्नमेंटची कंपनी अँटीबायोटिक तयार करायची. त्या ठिकाणी हे अँटीबायोटिक तयार केले जातं. याचबरोबर बाकीचे सुद्धा अँटीबायोटिक तयार केले जातात. अशा अनेक केमिकल कंपाऊंड्स या वेगळ्या प्रकारच्या इम्परफेक्ट फंजाईचा वापर करून इंडस्ट्री लेवलला यापासून तयार केले जातात. हे सुद्धा महत्त्वाचं आहे. म्हणजे यातले बरेचसे काही फंजाई हे इकॉनॉमिकली इम्पॉर्टंट देखील आहेत आणि काही फंजाई जे आहेत ते ज्याला आपण म्हणूया पॅथोजेनिक सुद्धा आहेत किंवा ज्या डिसीज निर्माण करतात वेगवेगळ्या प्लांटवरती किंवा ॲनिमलवरती सुद्धा. शेवटचे काही कॅरेक्टर बघूया. हे जे काही फंजाई असतात दे आर पॅरासिटिक इन नेचर. Then the mycelium is well developed and profusely branched. Then hyphae may be inter or so the production which is takes place by the asexual reproduction. रिप्रोडक्शन जे आहे या फंजाईमध्ये ते पूर्णपणे या ठिकाणी असेक्शुअल टाईपचं रिप्रोडक्शन फक्त आतापर्यंत रिपोर्टेड आहे. सेक्शुअल टाईपचं रिप्रोडक्शन हे रिपोर्टेड नाही. So in the asexual type of reproduction, fungi produce spores. These spores are long elongated or pointed in nature and therefore they are called as the conidia. म्हणून त्याला काय म्हटलं ते कोनिडिया असं म्हटलं जातं. सो these conidia are non-motile structures which develop exogenously on conidiophore. म्हणजे बाहेर त्या समजा लीफवरती येत असेल तर त्या प्लांट बॉडीच्या त्या लीफ सेलच्या बाहेर आपल्याला हे कोनिडिया जे ते डेव्हलप झाले पाहायला मिळते. आणि याचं कॉमन एक्झाम्पल म्हणजे आता मागे सांगितलं तुम्हाला मी टिक्का डिसीज आहे किंवा त्यामध्ये वाढणारा सर्कोस्पोरा आहे किंवा इतर फ्युजारियम आहे, ॲस्परजिलस आहे. ओके. सो दीज कोनिडिया दे आर हायली व्हेरिएबल इन शेप, साईज, कलर. दीज कोनिडिया आर हायलाईन म्हणजे अगदी इनकॉन्स्पिक्युअस असतात, तशा ट्रान्सपरंट दिसतात आपल्याला किंवा काही काही कलर्ड सुद्धा आहेत, मल्टीसेल्युलर देखील आहेत. So they may be oval, elongated or spherical in nature. या कोनिडिया जे ते कशा आहेत एकतर
ओव्हल सुद्धा असतात, काही ठिकाणी इलॉंगेटेड आहेत, काही स्पेरिकल आहेत, काही स्टार शेप आहेत, काही फंजायमध्ये कर्व शेप आहेत, थ्रेड लाईक आहेत. म्हणजे वेगवेगळ्या शेपचे आपले हे फंजाय या इम्परफेक्ट फंजायमध्ये कोनिडिया जे आहेत ते तयार झालेले पाहायला मिळतील. त्यानुसार मग पुन्हा त्याचे वेगवेगळ्या प्रकारच्या स्पेसीज पाडलेल्या दिसतात. So the conidiophore, they are either free or formed in some special type of fruiting bodies. हे जे काही कोनिडिया आहेत हे फ्रीली या ठिकाणी डेव्हलप होतील किंवा मग काही ठिकाणी एक स्पेशल टाईपची फ्रुटिंग बॉडी जसं की सिनेमॅटा किंवा ॲसरहुलाय, स्पोरोडॉकिया किंवा पिक्निडिया, ओके, अशा प्रकारचे काही फ्रुटिंग बॉडीज की ज्यामध्ये स्पोर्स तयार होतील, अशा प्रकारे काही ठिकाणी तयार झालेलं पाहायला मिळेल. सो दीज फ्रुटिंग बॉडीज आर सुडो structures within which conidia are produced. ओके, अशा प्रकारचे कॅरेक्टर्स असलेले हे ड्युटेरोमायकोटिना किंवा ड्युटेरोमायसिटीज फंजाय. एक नाही, ते वेगळं हे सेक्शुअल आणि रिप्रोडक्टिव्ह एकच. सेक्शुअल आणि रिप्रोडक्टिव्ह एकच. सारखं इंटरप्शन येते ओव्हर नेटवर्क सर. तसं काय मुलांनी शिकावं. ठीक आहे, तर याप्रमाणे हे झाले सगळे काही ड्युटेरोमायकोटिना या ग्रुपमधले फंजाय. आता यानंतर आपल्याला आणखीन एक मजेशीर पार्ट पाहायचा आहे फंजायमधलाच. या ठिकाणी अशा प्रकारचे आपल्या काही स्पेसिमेन तुम्हाला पाहायला मिळतील. तुम्हाला दाखवता आधी मी सुरुवातीला, तुम्ही ओळखले तर बरं. हे पहा, इथे खाली बघा, तुम्ही काही दगडांवरती म्हणा किंवा काही प्लांटवरती, प्लांटच्या खोडावरती, झाडाच्या खोडावरती अशा प्रकारे काही वाढलेलं पाहिले का? किंवा मग याप्रमाणे दीज आर ऑल्सो फंजाय. ओके, हे सुद्धा काय आहेत? फंजाय आहेत, पण हे एक वेगळ्या प्रकारचं फंजाय आहे. जसं की या फंजायमध्ये नुसतं फंजाय नसून या फंजाय सोबत अलगी देखील या ठिकाणी वाढलेली आपल्याला पाहायला मिळते. नॉस्टॉक किंवा ज्याला आपण म्हणूया सियानोबॅक्टेरिया, ब्लू ग्रीन अलगी पैकी ही अलगी आहे. या अलगीचं आणि या फंजायचं या ठिकाणी एकत्रित कॉम्बिनेशन होऊन या प्रकारचे हे थॅलस स्ट्रक्चर्स खडकावरती, दगडावरती किंवा झाडाच्या खोडावरती किंवा इतर काही बाकीच्या फांद्यांवरती वाढलेले पाहायला मिळतात. या सगळ्या प्रकाराला या ठिकाणी लायकेन्स असं म्हणतात. म्हणजे फंगस प्लस अलगी. लक्षात घ्या, फंगस प्लस अलगी या प्रकारच्या ह्या सगळ्या काही हे फंगस आणि प्लस अलगी अशा दोन्ही एकत्र असोसिएट वाढलेले आपल्याला दिसते. दीज आर वी कॉल्ड एज लायकेन्स. तर अशा प्रकारे हे स्पेशल टाईपचे फंगस आपल्याला काही पाहायला मिळतील, त्याला म्हणायचं लायकेन्स. ओके, सो दीज लायकेन्स आर स्मॉल ग्रुप ऑफ क्युरियस प्लांट्स. दे आर मेड अप ऑफ बाय अलगी अँड फंगस टुगेदरली अँड लिव्हिंग टुगेदर सिम्बायोटिकली. सिम्बायोटिक असोसिएशन या दोन्हीमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे काय, या फंगसमध्ये किंवा फंगसचं स्ट्रक्चर नो डाऊट मायसिलियम जे आहे की नाही, त्या मायसिलियम पासूनच हे थॅलस तयार झालेलं आपल्याला दिसतं. पण या मायसिलियम सोबत काही ठराविक प्रमाणामध्ये अलगी देखील या ठिकाणी वाढलेले पाहायला मिळते. साधारणतः 75% फंगस असेल तर 25% काय अलगी आहे. सो दे लाईव्ह टुगेदर सिम्बायोटिकली. सिम्बायोटिक असोसिएशन म्हणजे काय, या ठिकाणी अलगीला देखील या ठिकाणी वाढायला चान्स मिळाला किंवा त्या ठिकाणी तिला त्या फंगस पासून मोठ्या प्रमाणामध्ये न्यूट्रिएंट मिळतात आणि त्याचबरोबर या फंगसला या अलगीपासून न्यूट्रिशन मिळतं. अशा दोन्ही या हेतूने आपल्या नेचरमध्ये आपल्याला अशा प्रकारचं सिम्बायोटिक असोसिएशन असलेलं आपल्याला पाहायला. सो द अल्गल कंपोनंट known as phycobiont and fungal components are known as the mycobiont. यातलं जे काही अलगी जे आहे या अलगीला फायकोबायोंट असं म्हटलं जातं आणि फंगसला मायकोबायोंट असं म्हटलं जातं. सो द इम्पॉर्टंट फीचर्स ऑफ दिस प्लांट ग्रुप और दिस ग्रुप इज विच हॅज सम जनरल कॅरेक्टर्स. या लायकेन्सचे काही जनरल कॅरेक्टर्स आहेत. कोणते? यामध्ये पहा, हे जे काही लायकेन्स असतात दे हॅव कॉम्प्लेक्स थॅलॉइड स्ट्रक्चर ऑफ वन अलगी अँड वन फंगल पार्ट. एक प्रकारची अलगी आणि एक प्रकारचं फंगस या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. त्यापासून तयार झालेलं हे थॅलस या लायकेन्समध्ये आपल्याला दिसतं. बरोबर, म्हणजे काय होणार आहे, यामध्ये तुम्ही आता जनरली बघा, मला वाटते काही मसाले बघितले असतील. मसाल्याच्या पदार्थामध्ये एक दगडी फूल नावाचं एक मसाल्याचा पदार्थ असतो पहा, दगड फूल म्हणतात त्याला. असं ब्राऊन किंवा ग्रे कलरचं असं थोडंसं तुम्ही काही मसाला खरेदी करायला गेला असाल तर अशी मसाल्याची फुलं
त्यामध्ये मिक्स केलं जातं, त्याला पंजंट म्हणजे तिखट टेस्ट असते, मसाला म्हणून ते वापरलं जातं. हे सुद्धा अल्केन आहे, सॉरी लायकेन आहे. आणि हे थंड हवेच्या ठिकाणी म्हणजे हिमालय किंवा इकडं पूर्व हिमालय जो आहे त्या ठिकाणच्या झाडांवरती वाढलेले आपल्याला पर्टिक्युलरली दिसतात. आता हे लायकेन जे आहेत हे फार पोल्युशन सेन्सिटिव्ह आहे. म्हणजे ज्या ठिकाणी पोल्युशन आहे त्या ठिकाणी लायकेनची ग्रोथ होत नाही. पण ज्या ठिकाणी पोल्युशन फ्री वातावरण आहे, ह्युमिड वातावरण आहे, थंडगार वातावरण आहे, अशा ठिकाणच्या खडकावरती त्याचबरोबर प्लांटच्या स्टेमवरती खोडावरती आपल्याला हे लायकेन्स वाढलेले दिसतात. सो दीज लायकेन्स विच हॅज अ फंगस अँड algae, and these algal components photosynthesis component photosynthesize and supply the food to the fungal partner. काय करते याच्यामध्ये जी काही algae आहे ही algae काय करते, फोटोसिंथेसिस करेल आणि त्या बदल्यात किंवा ते जे काय फोटोसिंथेसिस दरम्यान जे काही फूड मटेरियल तयार झालं हे फूड मटेरियल त्या फंगसला ॲज अ फूड म्हणून सप्लाय करेल. and in returns fungal partner provide protection as well as water to the algal partner. याच्या विरुद्ध मग फंगस त्या algae काय मिळते फंगसकडनं, त्या फंगसकडनं प्रोटेक्शन म्हणजे त्याला वाढायला जागा मिळते आणि त्याचबरोबर त्याला आवश्यक असणारं जे काही वॉटर आहे ते वॉटर देखील या फंगसकडनं ॲब्झॉर्ब करून त्याला जे प्रोव्हाइड केलं जातं. अशा प्रकारचं हे म्युच्युअल सिम्बायोटिक असोसिएशन आपल्या या लायकेन्समध्ये पाहायला मिळतं. सो दे प्रोड्यूस असेक्शुअली बाय फॉर्मिंग व्हेरियस टाइप्स ऑफ स्पोर्स ऑल्सो. ओनली फंगल पार्टनर विच इज इन्व्हॉल्व इन द सेक्शुअल रिप्रोडक्शन. ओके, फक्त जे काही फंगस आहे त्यातलं हे फंगसच फक्त या ठिकाणी सेक्शुअल रिप्रोडक्शन होईल आणि त्यापासून ॲट द टाइम ऑफ सेक्शुअल रिप्रोडक्शन दे हॅव डेव्हलप द फ्रुटिंग बॉडीज. सो these fruiting bodies are like perithecia किंवा apothecia and hence they are belonging to the ascomycetuna. Ascomycetes या ग्रुपमधले हे फंगस आहेत जास्त करून, कारण की ascomycetes मध्ये जसे ज्याप्रमाणे डिस्क शेप अपोथेशिया किंवा पेरिथेशिया तयार होतात त्याच प्रकारच्या पेरिथेशिया किंवा अपोथेशिया या लायकेन्सवरती तयार झालेल्या दिसतात. आणि या अपोथेशिया किंवा पेरिथेशियामध्ये असाय आहेत, असायमध्ये किंवा त्या आस्कसमध्ये आस्कोस्पोर्स तयार झालेले पाहायला मिळतात सेक्शुअल रिप्रोडक्शन म्हणून. म्हणजे याचा अर्थ असा होता की 100% लायकेन्समध्ये जे काही फंगस आहे हे कशाचं आहे, आस्कोमायकोटिना या ग्रुपमधलं आहे. त्यामुळे लायकेन्सला थोडंसं वेगळं जरी क्लासिफाय केलेलं असलं तरी मात्र ते फंगस जे आहे किंवा ते जे फंजे आहेत हे आस्कोमायकोटिना यामध्येच क्लासिफाय केलेलं आपल्याला पाहायला मिळतात. मग कशा प्रकारचे लायकेन्स पहा बरं आता पुढं. साधारणतः 3 प्रकारचे लायकेन्स आपल्याला पाहायला मिळतात. एक आहे क्रुस्टोज लायकेन, दुसरा आहे फोलिओज लायकेन आणि तिसरा आहे फ्रुटिकोज लायकेन. क्रुस्टोज लायकेन म्हणजे काय, क्रस्ट लाईक अपीरन्स आपल्याला याचं पाहायला मिळतं. क्रस्ट म्हणजे काय की दगडावरती किंवा खोडावरती असं घट्ट चिटकलेलं आपल्याला याचं थॅलस तयार झालेलं पाहायला मिळतं आणि त्यावरती या ठिकाणी अशा काही फ्रुटिंग बॉडीज लहान लहानशे अपोथेशिया यावरती तयार झालेले आपल्याला दिसतात. क्रुस्टोज लायकेन. दुसरा आहे फोलिओज टाईप ऑफ लायकेन. फोलिओज लायकेन म्हणजे काय की थोडंसं या ठिकाणी पानासारखा नेचर किंवा लीव्ह जसे असतात प्लांटचे लीव्स हलके फुलके, जसं याचा या फोलिओज टाईपचा जास्त वापर मसाल्यामध्ये केला जातो. अशा प्रकारचे लायकेन्स या ग्रुपमध्ये जाते. पाहिजे सेंटरला पहा फोलिओज टाईप, इकडं क्रुस्टोज टाईप पहा एकदम घट्ट चिटकलेलं त्या दगडाला बघायला मिळेल. ते फोलिओज जे आहे ते थोडंसं रिमूव्ह करू शकतो आपण फरक त्या सरफेसवरून. आणि तिसरा टाईप जो आहे तो फ्रुटिकोज टाईप ऑफ लायकेन. फ्रुटिकोज म्हणजे काय की पूर्णपणे असं फ्रूट सारखं किंवा असं लटकलेलं त्या ब्रांचेसवरती आपल्याला पर्टिक्युलरली पाहायला मिळेल प्लांटच्या, आणि याला म्हणायचं फ्रुटिकोज टाईप ऑफ लायकेन्स. असे 3 टाईपचे लायकेन्स आपल्याला पाहायला मिळतात किंवा त्याचं क्लासिफिकेशन या 3 टाईपमध्ये केलेलं आहे. पहिला जो आहे क्रुस्टोज लायकेन, त्याला क्रस्टी अपीरन्स आपल्याला पाहायला मिळतो. दे आर क्रस्ट ऑन इट्स ग्रोइंग सरफेस अँड दीज क्रस्ट कॅन बी डिफिकल्ट टू द रिमूव्ह अँड देअरफोर the substrate on which they are growing, these crust can be quite thick and granular or actually embedded within the substrate. इतका तो फिक्स त्या सबस्ट्रॅटमला चिटकलेला आपल्याला पाहायला मिळतो. मग त्या सबस्ट्रॅटमवरतीच त्याच्या फ्रुटिंग बॉडी इथे बघा खाली बी जी डायग्राम आहे ही क्रुस्टोज टाईप लायकेनची आहे. सो इन मेनी क्रुस्टोज लायकेन्स
The surface of the thallus breaks up into a cellular, crazy, paving like patterns. Crustose lichens tend to grow out from their edge and they have their fruiting bodies. ओके, या प्रकारचे हे क्रुस्टोस टाईपचं लायकेज एवढं लक्षात ठेवा की जे जमिनीला किंवा त्या पृष्ठभागाला एकदम घट्ट चिटकलेला असतं त्यावरती त्याची प्रोटीन बॉडी तयार होते. दुसरा टाईप जो आहे हा पहिला क्रुस्टोस लायकेनचा आपण बघितला, कसं क्रस्ट लाईक आहे का नाही. सेकंड आहे फोलिओस टाईप ऑफ लायकेन्स. हा फोलिओस टाईपचा लायकेन पहा. यावरती असं याप्रमाणे त्याचं थॅलस जे आहे थोडंसं डिटॅचेबल आपल्याला पाहायला मिळेल की जे डिटॅच होऊ शकते आणि त्यावरती सुद्धा ॲपोथेशिया टाईपची प्रोटीन बॉडीज तयार झालेल्या दिसतात. फोलिओज लायकेन्स, तर मग फोलिओज लायकेन जे आहेत दे हॅव अन अप्पर अँड लोअर कॉर्टेक्स. दोन साईड त्याला आपल्याला पाहायला मिळतात. दे आर जनरली raised to some extent above the substrate but connected to it by rhizines. ओके, जे काय आहेत हे सबस्ट्रॅटमला चिटकलेले असतात त्या रायझिन्सच्या थ्रू, बट दे आर इझियर टू रिमूव्ह फ्रॉम देअर सबस्ट्रेट when collecting because of this. Okay, they are easier to remove from their substrate when collecting because of these, and these are we call as the foliose type of lichens. आता तिसरा प्रकार आहे बघा, ही तर foliose टाईपच्या लायकेन्सची डायग्राम दाखवली आहे. तिसरा टाईप आहे फ्रुटिकोज लायकेन्स. The fruticose म्हणजे काय? It is little branching shrub or kinds of like miniature leafless trees. पानं नसणारा असं एक बारीकसं ट्री सारखं स्ट्रक्चर आपल्याला या हायर मोठमोठ्या प्लांटच्या खोडावरती तयार झालेलं पाहायला मिळते ॲज अ लायकेन म्हणून. इट लुक्स समव्हॉट लाईक अ बुशी कोरल अँड ग्रोज ऑन दी रॉक्स, ट्रीज अँड सॉइल. सो दिस फ्रुटिकोज टाईप ऑफ लायकेन्स कसे पाहिजे या प्रकारचे लायकेन्स. फांदी या झाडाची, फांदीच्या झाडाच्या फांद्यावरती याप्रमाणे असे एखाद्या स्मॉल ट्री सारखं वाढलेलं आपल्याला पाहायला मिळेल. त्याला अनेक ब्रांचेस आहेत. या ब्रांचेसमध्ये अलगल कंपोनंट आहेत आणि फंगस आहे. आणि या ठिकाणी मग ॲट द टाइम ऑफ रिप्रोडक्शन या ठिकाणी अशा प्रकारचं हे ॲपोथेशियम टाईपचं फ्रुटिंग बॉडी, अशा प्रकारची ॲपोथेशियम टाईपची फ्रुटिंग बॉडी तयार झालेली पाहायला मिळते. याचा सेक्शन जर घेतला तर याच्यामध्ये असंख्य अशा आहे किंवा आस्कस आपल्याला तयार झालेल्या पाहायला मिळते. त्यानंतर बाकीचे दोन टाईप आहेत, लेप्रोस लायकेन किंवा अजून झाला ते इतके काही कॉमन मिळत नाहीत. शेवटी आपण एक 2 मिनिटात फक्त या लायकेन्सचे महत्व काय, इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स काय ते बघूया. सो इट इज अ वंडरफुल गिफ्ट ऑफ नेचर. दे आर युज्ड ॲज अ सोर्स ऑफ फूड ॲज वेल ॲज इन मेडिसिन ॲज वेल ॲज इन फ्लेवर्स और प्रिपरेशन ऑफ स्टेन्स किंवा ज्याला डाय म्हणतो आपण, कलर्स तयार करतात त्यामध्ये. काय काय तर पहिल्यांदा बघा, लायकेन जे आहे हे फूड म्हणून वापरले जातात, जसं की फूड कन्स्टिट्युएंट म्हणून वापरले जातात, म्हणजे मसाल्याचे पदार्थ म्हणून वापरले जातात शक्यतो. ओके, पार्मेलिया असेल, लेकॅनोरिया असेल, सिट्राइया नावाचं फंगस आहे, सॉरी लायकेन आहे. दे आर यूज ॲज अ फूड इन मेनी पार्ट ऑफ द वर्ल्ड. फूड म्हणजे डायरेक्ट त्याची भाजी करून खातात. ओके, मेनी लायकेन्स दे आर ऑल्सो यूज ॲज अ फॉडर फॉर ॲनिमल्स. जनावरांना सुद्धा खाऊ घातलं जातं. इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये लायकेन्स वाढलेले आपल्याला दिसते. दुसरा आहे लायकेन्स दे पॉजेसेस लिचिनिन अँड अदर ॲस्ट्रिंजंट सबस्टन्सेस. दे आर ऑल्सो यूज इन द मेडिसिन इंडस्ट्री. मेडिसिनमध्ये ह्याचा वापर केला जातो. ॲस्ट्रिंजंट म्हणजे असं अल्कोहोल, सॅनिटायझरचा कसा वास येतो तशा प्रकारचं काही ॲस्ट्रिंजन्स ह्याच्यामध्ये असतात. नेल पॉलिश असते बघा तुमची, नेल पेट, त्यामध्ये कसं असते त्या प्रकारे. So they are used in biles, nervous disorders, diarrhea, skin disease. बरोबर, वेगवेगळ्या प्रकारच्या आयुर्वेदिक मेडिसिन मध्ये देखील याचा मोठ्या प्रमाणामध्ये वापर आहे. काही इतर लायकेन्स जे आहेत हे डाईज म्हणून वापरले जातात. डाईज मीन्स व्हॉट, कलर डाय. कलर्स तयार करण्यासाठी एक किंवा याला आपण म्हणूया कपड्यासाठी वापरणारे जे काही कलर असतात, पेपरसाठी वापरणारे जे काही कलर असतात ते जात नाहीत लवकर. अशा प्रकारचे कलर्स डायज तयार करण्यासाठी किंवा डायज जे आहेत या लायकेन्स पासून ऑब्टेन केले जातात, एक्स्ट्रॅक्ट केले जातात. सो लाईक दी रेड डाय फ्रॉम दी ऑस्ट्रोलेचिया. ऑस्ट्रोलेचिया नावाचं जे काही लायकेन आहे त्यापासून रेड कलरची डाय जी आहे ती एक्स्ट्रॅक्ट केली जाते. लिटमस विच इज ऑब्टेन फ्रॉम दी रॉचेला अँड लॅसेलिया. लिटमस पेपर आहे पहा, त्या लिटमस पेपरला जी काय डाय असते, हा लिटमस पेपर किंवा लिटमस पेपरसाठी जी डाय वापरली जाते ती या प्रकारच्या लायकेन्स पासून तयार होते, रॉसेला आणि लॅसेलिया. त्याचबरोबर काही वेगळ्या प्रकारच्या काही स्पीसीज जसं की इव्हर्निया आहे, रॅमॅलिना आहे,
दे आर अ सोर्स ऑफ इसेन्शियल ऑइल ऑल्सो. इसेन्शियल ऑइल म्हणजे काय की या प्रकारच्या लायकेन्स पासून एक प्रकारचं थोड्याफार प्रमाणामध्ये ऑइल एक्स्ट्रॅक्ट केलं जातं अँड दॅट ऑइल इज यूज फॉर मॅन्युफॅक्चरिंग कॉस्मेटिक सोप्स अँड परफ्युम्स. कॉस्मेटिक्समध्ये काही ठिकाणी याचा वापर केला जातो. सौंदर्य प्रसाधनं जी आहेत त्या सौंदर्य प्रसाधनामध्ये त्याचबरोबर परफ्यूममध्ये देखील याचा एक्स्ट्रॅक्ट वापरला जातो. सो दे आर ऑल्सो यूज टू प्रिपेअर हवन सामग्री अँड धूप. पहा, जे काही पूजा अर्चा केली जाते आपल्याकडे जे काही हवन केलं जाते त्या यज्ञामध्ये याचा वापर केला जातो. त्या सामग्रीमध्ये धूप जी काही असते या धूपमध्ये देखील याचा कधी वापर झालेला आपल्याला पाहायला मिळतो. आणि शेवटी रशिया असेल, सायबेरिया असेल किंवा स्वीडन यासारख्या देशांमध्ये किंवा यासारख्या राष्ट्रांमध्ये लिकर्स दे आर मॅन्युफॅक्चर्ड बाय डिस्टिलेशन ऑफ सम लायकेन्स. म्हणजे अल्कोहोलिक बिव्हरेजेस, बरोबर, अल्कोहोलिक बिव्हरेजेस या प्रकारच्या काही लायकेन्सचं डिस्टिलेशन करून तयार केले जातात. दे आर व्हेरी कॉस्टली. ओके, दे हॅव इकॉनॉमिकल व्हॅल्यू त्याला जास्त आहे किंवा ते जास्त एक्सपेन्सिव्ह आहे. अशा प्रकारचे लिकर्स किंवा त्याचबरोबर स्पायसेस म्हणा किंवा मग डाईज म्हणा किंवा मग परफ्यूममध्ये, सोपमध्ये, कॉस्मेटिक्समध्ये, मेडिसिन म्हणून आयुर्वेदिक मेडिसिन असतील किंवा काही ॲस्ट्रिंजंट मेडिसिनमध्ये या प्रकारच्या सगळ्या याच्यामध्ये लायकेन्सचा